तरी मस्त फुगाचा डेकोरेशन कधी समोर आणि आपला आदिवासी ढोल तासा. नमस्कार मित्रमंडळी, जे आदिवासी आणि नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला परत एकदा स्वागत. 10-12 दिवस यात आपला ब्लॉग पडेल नाही. तर आज नेमका आमना शहावर शोगा आश्रम शहावर आपला वर्ग शिक्षक भोसले सर येस ना सेवापूर्तीना कार्यक्रम म्हणजे रिटायरमेंटना कार्यक्रम. आता तो रिटायर होई जाईन. मला नाव पाडायला तो 2001 मग 11-12 होता आणि आज आम्ही एकच शहावं कर्मचारी म्हणून होय. जर तर ते ना मोठा भव्य कार्यक्रम मध्ये तुम्हाला नक्की दिखातो. तर त्यापेक्षा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आता तुम्हाला ते काढू काय काय नियोजन व्हायला ती. आता भोसले 10-11 वाजता तर म्हणजे देखा समोर मंडप टाकाय जायला डेकोरेशन होई घ्या. तर अशी पद्धत ना डेकोरेशन आठ पाहुणे मंडळी साला वेलकम गेट अशा पद्धत ना समोर नेशे जा समोर आणि इकडं मंडप मस्त मोठा भव्य आणि सर्व खुर्च्या वगैरे लायलत. या अशा पद्धतीने पूर्ण पाहुणे मंडळी साला खुर्च्या लायल एकदम बेस्ट वाटी राही ना. आणि सरना मस्त अशा मोठा बॅनर लायल स्टेजवर सेवापूर्तीना कार्यक्रमना. आणि या अशा मोठमोठाला कूलर सुद्धा लायलत गरम नको व्हायला म्हणून पाहुणे मंडळीसाला. तर आम्ही शहाणा पोऱ्या एन्जॉय लुट राहणार. आणि अशा पद्धतीनं पूर्ण मंडप साईडला जेवणसाठी टेबल वगैरे मांडले. तो मंडप मग 100 लोक जेवतील एवढा टेबल मांडी देतात आणि अठ्ठ जेवण होईल साठी ताट वगैरे. आणि अंग जोरदार काम चालू आणि समोर भजिनी गिरायनी गरमागरम नाश्त्याला देखा. तरी अशा प्रकारे कार्यक्रम जोरदार साजरा होईल. मोठा तयार आहे ना मस्त पैकी ना प्युअर आहे देखा. मशीन मग एकदम पेस्ट कर टाका लच्छ निघत. मित्रमंडळ देखा दादांना स्वागतसाठी गेट मस्त सजाडेल आणि अट सुस्वागतम. तर मित्रमंडळी समोर बठ्ठा बॅनर लावलेत. या देखा या अशा पद्धतीनं दादांना पूर्ण फोटो होत अलग अलग पॉज मग या दादांना पोऱ्या आणि आई आणि दादा सांगचं भोसले सरला. तर कार्यसुद्धा दादासारखाच होते ना. या देखा बॅनर लाईसने एकदम सुपर स्वागत एकदम बेस्ट बॅनर लाय समोर. तरी अशा प्रकारे त्यांना स्वागत येताना आणि एकदम कडक ॲक्शन आमना दादानी. तरी मित्रमंडळी आमना मनोज सरने सुद्धा पाव एकदम सुपर दादाना फोटो काढेल. खडूगाय या कलरला खडू होतात ना. तर खडूगाय एकदम सुपर फोटो बनाडा होते का आमना मनोज सर पेंटर. अशा पद्धतीनं फळावर त्यांना फोटो. चला मित्रमंडळी आता आम्ही बी तयारी करली ती आणि 10:30 वाजी घ्या. तर आता बोलले 10 लागेल आणि आपला आदिवासी आश्रम शाळा आदिवासी ढोल लिहिलं तठ मस्त. तरी मस्त फुगाचा डेकोरेशन कधी समोर आणि आपला आदिवासी ढोल तासा. भोसलेदारांना स्वागतसाठी राजवाडा पद्धत एका पावरी वाद्य मस्त. आणि समोर स्क्रीन बी लायलं लाईव्ह शो. तर अशी पद्धत ना डेकोरेशन तयारी करताना सावधान मग. चालू सर्व मंडळीचा पाहुणे मंडळी. आमना सर माना सबस्क्रायबर स्पेशल एकदम भारी मस्त व्हिडिओ राहता ना. नाश्ता भाई घ्या मंडळी. अंग जेवण तयारी चालू. तर पराठा बनाडी राहण्यात अठा आणि इकडं गरमागरम पराठा तयार. गरमागरम भजी राहिनी एकदम मूग भजी. अशा प्रकारे पूर्ण जेवण नियोजन. अशा प्रकारे भोसले दहा बी घ्यात नाश्ता चालू सध्या. मग आता थोडा वेळाने कार्यक्रम होईल आणि दुपारला जेवण राहील. तरी मित्रमंडळ भोसले दहा आणि पूर्ण फॅमिली सासरी बुवा आणि जवाई. तरी अशा पद्धतीने फेटा बांधायला सुरू एकदम नातवाच्या रूपात सुनीदादा आल्याचा इकडं बाकी मंडळीचा फेटा बांधायला
अशा प्रकारे पेटा तयार आहे क्या एकदम बेस्ट. अरे मावशी घेऊन देखून नाही मावशीला. पेटा तयार एकदम भारी सुपर. देखा दादाना स्वागत साठी फुला मस्त डेकोरेशन. पट्टी पब्लिक कट बसेल तरी समोर स्क्रीनवर दादाने पूर्ण जुनी आठवणी देखाडायनात. फोटोना रूप मग व्हिडिओना रूप मग मोठ्या लेडीज दादाने स्वागतला जायना. पेटा बांधायला ना रुबाबदार एकदम. हा गाव जाना पेटा बांधा घ्या बापू बांधले पेटा बांधले तुम्ही. सर ना भी फेटा बांधा गया एकदम फॉर्म. दादाना गेट पण स्वागत होई ना आता रथ व बशीसनी मस्त अशा पद्धतीनं वाजन फ्री. तरी दादांना अशा प्रकारे स्वागत. दादा आणि तीन फॅमिली बसत. देखा आपला मित्रमंडळी अशा प्रकारे दादानी एंट्री. दादांना जोरदार स्वागत एकदम बेस्ट. फुला टाकणार आहे तरी अशा प्रकारे स्वागत दादांना. तरी मित्रमंडळी समोर स्क्रीनवर बी देखाडाय ना तेच ना कशा स्वागत होईल ना ती अशा प्रकारे आपला दादाचा स्वागत. खूप मस्त स्वागत. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात आणि सर्वांचं स्वयंसेवक स्वागत आहे. कार्यक्रमाला उशीर होत आहे. लगेच या ठिकाणी दीप प्रज्वलन करून प्रतिमांचं पूजन करायचं आहे. आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी तिथं पूजन होत आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सत्कार मूर्तींच्या हस्ते होत आहे तर प्रतिमा पूजन यांचं पूजन या ठिकाणी होत आहे. येथे दिव्या दिव्याचा ऐसा प्रकाश यावा.
या ठिकाणी आमच्यावर अतिव प्रेम असणारे सन्माननीय विजयजी बागुल साहेब या ठिकाणी आलेले आहेत तसेच समाजसेवक भाविस्कर मॅडम भाविस्कर मॅडम कुठे आहात आपण कुठे कुठे यायचं आहे नाही का या तरी मित्रमंडळी खूप मस्त कार्यक्रम होईना आणि आता सर्व पाहुणे मंडळी जेवणला बसलेत मित्रमंडळी या बाहेर गावण्या बाया आता जेवणला बसलेलं बट या तरी अंग गुलाबजामुन नंदन का चालू एकदम जोरदार देखा जोरदार गुलाबजामुन एकदम कडक आणि बट ही मंडळी आता जेवणला बसणार तर मित्रमंडळी जेवण भात पनीरची भाजी पुरी आणि बटाटानी भाजी मठ्ठा लोणचं गुलाबजामुन आणि बर्फी तरी इकडे वाढते मंडळी आणि समोर आता पाहुणे मंडळी जेवणला बसलेत टेबलवर तरी पाहुणे मंडळीचा बी जोरदार जेवण चालू मी तू आहे बर का आमची एकदम सरांची मुलगी मस्त मोठी झाली हा बरोबर येऊन गेली मोठी होऊन बर्फी खायला इथं ना कारण मेनू आमना आगाव आली चालला साहेब चला मित्रमंडळी इकडं पूर्ण आता आमना कर्मचारी साहेब वगैरे जेवणला बसलेत आणि जोरदार जेवण पंगत चालू आता तरी मित्रमंडळी अशा प्रकारे दणकेबाज कार्यक्रम होईना आणि आता कार्यक्रम संपन्न होईल तरी संध्याकाळना 5 वाजे घेत आणि आता मंडप बी आवरायचा ना आणि पाहुणे मंडप बी निघत आता तरी भोसले दादा येस ना कड 3 वर्ग 4 कर्मचारी साला जेवण डबा बक्षीस तरी मित्रमंडळी भोसले दादा जाता जाता बठ्ठा कर्मचारी साला टिफिन दिता म्हणजे डबा जेवण ना 3 बक्षीस म्हणून तर चला आता भोसले सरने दिल डबा आता फोडू बरं कशी आती तरी भोसले दादा म्हणणं अशा टिफिन बांधा आणि ड्युटीला निघा आपला घर बसाना नाही ते निघताय मस्त डबा दिला अवश्य प्रकारे एकदम सुपर वा एकच नंबर मस्त अशा प्रकारे एक पडाना 3 तालना डबा मस्त जर आपल्याला वरण भात आणि भाजी 3 प्रकारना वस्तू जाऊ शकतं आणि जर खिचडी राहिली तर एम भरेली जाणार मस्तपैकी फुल आणि 2 जण मस्त खाऊन 2-3 जण अशा प्रकारे डबा धन्यवाद भोसले सर खूप खूप आभारी तरी अशा प्रकारे आज ना कार्यक्रम समाप्त होईना तर कशा वाटणं व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहेत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ओके बाय